स्वामी समर्थ सर्वांना तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. तर बघा, आजचा आपला विषय आहे की स्वयंपाक घरात आंघोळ न करता गेल्याने काय घडतं. बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की स्वयंपाकघर म्हणजे प्रत्येक स्त्रीचं हे आवडतं ठिकाण आहे. आणि असं कोणती स्त्री नाही की तिला स्वयंपाक करणं आवडत नाही. स्वयंपाकघर हे तिची आवडतं ठिकाण असतं. मग स्वयंपाकघरामध्ये आपल्या अन्नपूर्णा देवीचा वास असतो. प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवी आपल्या स्वयंपाकघरात विराजमान असते. मग त्यासाठी आपल्या स्वयंपाकघराची स्वच्छता पण तितकीच महत्त्वाची असते. आता बऱ्याच वेळेस काय होतं की प्रत्येकाला सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याची सवय असते. बऱ्याच घरात असं होतं की उठल्या उठल्या सगळ्यात आधी किचनमध्ये जाऊन चहा बनवला जातो. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. बघा, जेथे आपली अन्नपूर्णा देवी असते, तर तिथं आपण जर आंघोळ न करताना प्रवेश केला तर तिथे नकारात्मकता प्रवेश करत असते. आणि बऱ्याच वेळेस असं काहीच घरात होत असतं की रात्री भांडी घासली जात नाहीत. रात्री जेवण केलेली खरकटी भांडी तशीच घरात ठेवली जातात. त्याच्याने घरामध्ये नकारात्मकता होत असते. आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळेस काय होतं की कंटाळा म्हणून आपण काय करतो की अरे, आधी स्वयंपाक करून घेऊया आणि नंतर मग आंघोळ करूया असं म्हणतो. पण आपण जो स्वयंपाक बनवलेला असतो तो आपण आपल्या इष्टदेवतेला, देवघरात म्हणा, स्वामी महाराजांना म्हणा, नैवेद्य म्हणून आपण तो दाखविला जातो. असं प्रत्येक घरात होतं की देवाला नैवेद्य दाखवला जातो. मग तुम्ही आंघोळ न करता तुम्ही देवाला नैवेद्य कसा दाखवणार? कारण तो आंघोळ न करता केलेला स्वयंपाक असतो. मग त्याचा नैवेद्य दाखवणं खूप चुकीचं आहे. बघा, आता आपण जर आंघोळ नाही केली तर आपण देवाला देवपूजा करत नाही, दिवाबत्ती करत नाही किंवा देवाची आरती करत नाही, नैवेद्य पण दाखवत नाहीत. मग स्वयंपाकच कसा करायचा आपण? तर हे खूप चुकीचं आहे की आंघोळ न करता आपण चहा करणे किंवा स्वयंपाक करणे. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या किचनमध्ये, स्वयंपाकघरामधील अन्नपूर्णा माता ही क्रोधित होते आणि ती आपल्याला श्राप देऊन ती आपल्या घरातून नाहीशी होते. त्याच्यामुळे काय होते की आपल्या घरात अन्नाची कमतरता होते, अन्नाची चणचण भासते. बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की काहींच्या घरात अन्न खूप असतं, पण त्यांना त्याची किंमत नसते. आणि ज्यावेळेस अन्नपूर्णा माता क्रोधित होते, निघून जाते, त्यावेळेस घरामध्ये अन्नाची कमतरता भासते. तर हे कारणं कुठेतरी लागू होत असतात की ज्याच्यामुळे अन्नपूर्णा माता क्रोधित होत असते. तर तुम्हाला काय करायचं आहे की सकाळी लवकर उठून बघा, तुम्ही रात्रीच जेवण झाले की रात्रीच तुम्ही किचनमधले, स्वयंपाकघरातील भांडे सर्व काही स्वच्छ करून तुम्हाला ठेवायचे आहेत, घासून वगैरे ठेवायचे आहेत. किचन वाटा आपला स्वच्छ करायचा आहे, गॅस आपला पुसून घ्यायचा आहे. आणि सकाळी लवकर उठून आंघोळ करून मग आपल्याला काय करायचं आहे की बघा, आता आपण स्वच्छ तर रात्रीच किचन ओटा ते केलेला असतो, पण तरी पण रात्री 12च्या नंतर दुसरा दिवस जो सुरू होतो, तर 12च्या ते 3च्या आत आपल्या घरात नकारात्मकता, आपल्या उंबरट्यावर नकारात्मकता येत असते. किचनमध्ये, घरामध्ये नकारात्मकता येऊन बसलेली असते. तर ती नाहीशी व्हावी त्याच्यासाठी ब्रह्ममुहूर्ताच्या नंतर पहाटे तुम्ही लवकर उठल्यास, आंघोळ केल्यास, भलेही तुमचं किचन स्वच्छ असो, गॅस स्वच्छ असो, पण एखादं स्वच्छ फडकं घेऊन पाणी शिंपडून गॅस तुम्हाला स्वच्छ करायचा आहे. त्याचं म्हणजे त्याला पाया पडायचा आहे गॅसला. नंतरच तुम्ही त्याच्यावर चहा ठेवा, दूध ठेवा आणि स्वयंपाकाला सुरुवात करा. अशाने काय होतं की आपली अन्नपूर्णा माता ही प्रसन्न होते आणि त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या